यवतमाळच्या पुसद तालुक्यात प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे। गोडखुर्द ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात यावी आणि गावकऱ्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात या मागणीकरिता भारतीय सैनिक रणजित चव्हाण आणि समाजसेवक प्रमोद राठोड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। विशेष म्हणजे भर पावसातही त्यांचे आंदोलन सुरूच होते। गोडखुर्द ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याच्या मागणीकरिता भारतीय सैनिक रणजित चव्हाण आणि समाजसेवक प्रमोद राठोड यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते। 6 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत गोडखुर्द तसेच पंचायत समिती पुसद येथे निवेदन देत 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात आली होती। ग्रामसभा न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता। मात्र 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा न झाल्याने 17 ऑगस्ट पासून दोघांनी गोडखुर्द ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेत। ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा करावी आणि त्यांचे तातडीने निराकरण करावे अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांची आहे। दरम्यान पुसद परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली, मात्र भर पावसातही रणजित चव्हाण आणि प्रमोद राठोड यांचे आंदोलन सुरूच राहिलेत। ग्रामसभा घेण्यासह गावकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते याकडे गोडखुर्द ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे।